भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आपण जगभरात पसरलेल्या मराठी उद्योजकांशी गप्पा गोष्टी करत असतो. आजच्या भागात आपल्याकडे आले आहेत अमर मोरे सर. अमर मोरे हे विमान वाहतूक, सागरी मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान उद्योगामध्ये 25 वर्षाहून अधिक अनुभव असलेले एक निष्णात व्यावसायिक आहेत. त्यांची संयुक्त राष्ट्र सीफॅक्ट इथे सीमापार व्यवस्थापन डोमेनचे डोमेन समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन ऑफ युरोप इथे व्यापार सुलभता तज्ज्ञांच्या पॅनलवर आहेत. फ्लोरिडातील द इंटरनॅशनल एअर कार्गो असोसिएशनच्या संचालक मंडळावर हवाई मालवाहतूक तंत्रज्ञान क्षेत्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची 2दा निवड झाली होती. अशी नियुक्ती होणारे ते सर्वात तरुण सदस्य आणि तंत्रज्ञान उद्योगातले पहिले व्यक्ती होते. अमर यांना चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टकडून फेलोशिप मिळाले आणि ते सिल्टकडून इंटरनॅशनल यंग अचिव्हर पुरस्काराने देखील सन्मानित आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांनी जागतिक माध्यमांमध्ये अनेक शोध निबंध आणि लेख लिहिले आहेत. तसंच दूरदर्शन कार्यक्रमांमध्येही भाषणं दिली आहेत. त्यांच्या कंपनीने लॉजिस्टिक उद्योगासाठी क्रांतिकारक आणि नवीन पिढीचं तंत्रज्ञानाचे उपाय विकसित केले आहेत. त्यांचे उपाय 50 देशांमध्ये आणि 150हून अधिक विमानतळ आणि बंदरांवर लागू झाले आहेत. त्यांच्या कार्याला अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवरून लॉजिस्टिक उद्योगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान प्रदाता म्हणून प्रशंसा मिळाली आहे, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरच्या पुरस्कारांचाही समावेश आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय सुलभता आणण्यासाठी अनेक सरकारं, विमानतळं आणि बंदरांना ते मदत करत असतात. अमर यांनी भारतातल्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि मुंबईतल्या प्रतिष्ठित IIM मधून इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. भेटूया अमर मोरे यांना. तर सर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार शिवानी ताई, तुमच्याबरोबर बसून फार छान वाटतंय. आम्ही तुम्हाला टीव्हीवरच बघितलंय लहानपणापासून. मला सांगा सर, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे सध्या परवलीचे शब्द झालेले आहेत. म्हणजे पूर्वी पण हे सगळं काम चालायचं, पण आता त्याला एक स्वरूप आलेलं आहे, मूर्त स्वरूप म्हणतो तसं, बरोबर प्लॅन्ड स्वरूप आलंय. तर नेमकं लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम चालतं म्हणजे, आणि तुम्ही मला वाटतं फक्त टेक्निकल, आम्ही टेक्नॉलॉजीचं काम करतो लॉजिस्टिक्स मध्ये. लॉजिस्टिक्स हा जो विषय जगाचं 8% GDP म्हणजे उत्पन्न हे लॉजिस्टिक्स मध्ये जातं. भारताचं 12% देशाचं उत्पन्न हे लॉजिस्टिक्स मध्ये जातं. लॉजिस्टिक्स म्हणजे ते म्हणतात मॅनेजमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम सप्लायर टू कन्झ्युमर. म्हणजे तुम्ही घातलेली साडी किंवा मी घातलेला हा जॅकेट, या सगळ्या गोष्टी कुठनं ना कुठनं तरी मूव्ह व्हायला लागतात आणि ती मुवमेंट कोऑर्डिनेटेड लागते. आता पूर्वी जेव्हा ट्रेड एवढा मोठा नव्हता तेव्हा त्याचं महत्व लिमिटेड होतं, पण आता जगामध्ये म्हणजे आपल्या दुकानांमध्ये येणारी न्यूझीलंडवरनं येणारे किवीज म्हणा किंवा कुठलीही गोष्ट, ऑर्किड्स जे थायलंडमधनं येतात, लॉजिस्टिक्स शिवाय चालूच शकत नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोविडमध्ये आपल्याला कळलं की जर लॉजिस्टिक्स नसतं तर कमीत कमी माझ्या अनुमानाने ॲटलिस्ट एक 1.5-2 कोटी जास्त जीव गेले असते. कारण त्या फार्मास्युटिकल्स, मास्क हे सगळे मूव्ह होणं जरुरी होतं, ती औषधं. तर त्याच्यामुळे लॉजिस्टिक्स ही अक्षरशः म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत शरीरातल्या ती सगळ्या. आणि या लॉजिस्टिक्समध्ये आम्ही जे करतो ते बेसिकली टेक्नॉलॉजी वापरून हे सगळं एफिशियंटली कशी मुवमेंट करता येईल. कारण जर तुम्ही लॉजिस्टिक्स चांगलं केलं देशाचं तर
तुम्हाला तेवढ्याच जागेवरनं जास्त माल किंवा जास्त वेगाने माल तुम्हाला मूव्ह करता येईल आणि ते झालं की आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी होते, मग आपल्या वस्तूंच्या किमती कमी होतात, आपण एक्सपोर्ट फार कॉम्पिटेटिव्हली करू शकतो. सो अतिशय महत्वाचं हे फील्ड आहे बरोबर. आणि logistics. मला वाटतं हवाई क्षेत्रामध्ये तुम्ही जास्त काम करताय मला वाटतं. आम्ही दोन्ही करतो, हवाई आणि सागरी. हवाई क्षेत्रामध्ये आम्ही ग्लोबल लीडर आहोत. अच्छा. हो, आम्ही वी आर वर्ल्ड लीडर इन म्हणजे एअरच्या क्षेत्रामध्ये, हवाई क्षेत्रामध्ये. भारतामध्ये पण आम्ही लीडरच आहोत. आणि समुद्री जे लॉजिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये पण आता आम्ही फार वेगाने ग्लोबल लिडरशिपच्या दिशेने चाललेलो आहोत. कारण आमचं जे सोल्युशन्स आहेत, आमची जी टेक्नॉलॉजी आहे ती 170 एअरपोर्ट्स जगभरात आणि 70 पोर्ट्स यांच्यामध्ये आणि अनेक सरकार पण. आणि अनेक सरकार आहेत. आम्ही युनायटेड नेशन्स म्हणा किंवा इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोर्ट्स अँड हार्बर्स अशा बऱ्याच आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर काम करतो. लॉजिस्टिक्समध्ये काय स्टँडर्ड्स असायला पाहिजे टेक्नॉलॉजीची, त्याचं डेफिनेशन करण्यामध्ये काळीचा फार मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. सो हे क्षेत्र एक फारच एक्साइटिंग क्षेत्र आहे आणि ह्याच्यात बरंच काय काय करण्यासारखं आहे. कारण टेक्नॉलॉजीचं कसं होतं की फायनान्स म्हणा, टेलिकॉम म्हणा, या सगळ्या क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजी बरीच प्रगत झालेली होती आणि लॉजिस्टिक्स वॉज कन्सिडर्ड लास्ट डार्क कॉन्टिनेंट. सो आम्ही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुढाकार घेतलाय आणि आम्हाला बराच अभिमान वाटतो. बरोबर. पण हा काळे लॉजिस्टिक्स संस्थापक तुम्ही होण्यापूर्वी काळे कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही होतात आणि त्यासाठी तुम्ही अमेरिकेत होतात. तर तो आता भूतकाळाविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही नेमके इथून शिकत पोचलात कसे अमेरिकेत. सो माझा जन्म इकडेच चिंचपोकळीचा आणि अस्सल मुंबईकर म्हणजे अस्सल मुंबईकर. आणि मी राजा शिवाजी विद्यालयामध्ये होतो. त्याच्यानंतर मी DG रुपारेल कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्सला होतो आणि मग मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग केली वालचंद कॉलेज सांगलीवरनं. आणि त्यानंतर मी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स मध्ये एक पॉवर सिस्टीम डिझायनर म्हणून होतो. आता जे तुम्ही BKC बघताय त्याचं जे सगळं इलेक्ट्रिफिकेशन वगैरे होतं तर ते आम्ही केलेलं त्यावेळेला 96 साली 95 साली. मग त्यानंतर मी MBA करायचं ठरवलं आणि मी IIM मुंबई म्हणजे आधी त्याला NITI म्हणायचे. सो तिकडे मी लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मध्ये MBA केला आणि मग त्यानंतर मी काळे कन्सल्टंट्स कंपनी जॉईन केली. काळे कन्सल्टंट्स आपल्या नरेंद्र काळे सरांची कंपनी आहे आणि ती लिस्टेड कंपनी होती आणि आम्ही तेव्हा ब्रिटनमध्ये एक कंपनी विकत घेत होतो आणि त्या कंपनीचं सॉफ्टवेअर कार्गो लॉजिस्टिक्स मध्ये होतं. मग मी आय वॉज पार्ट ऑफ दॅट टीम, म्हणजे ती त्या कंपनीचं प्रॉडक्ट समजून घेणं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो आणि मग नंतर काळे सर आणि त्यांचे पार्टनर विपुल जैन सर ते म्हणाले की आपल्याला लॉजिस्टिक्समध्ये म्हणजे आपल्याला ॲज अ लिस्टेड कंपनी ग्रोथ दाखवायची असते. तर आम्ही एअरलाईन सेगमेंटमध्ये होतो, म्हणजे एअरलाईन्सच्या साठी सॉफ्टवेअर बनवायचो. तर मग रिलेटेड फील्डमध्ये आपल्याला काहीतरी करायचं. तर माझा तो अनुभव होता. मग मी अमेरिकेमधनं इथे परत आलो आणि आम्ही एक लॉजिस्टिक्स प्रॅक्टिस चालू केली. पण 2010 मध्ये आमचा पगार घेण्यापासून पगार देण्याचा जर्नी चालू झाला. म्हणजे आम्ही कंपनी फॉर्म केली 2010-11ला काळे लॉजिस्टिक्स. आणि मग त्यानंतर प्रत्येक एंटरप्रेनरची पहिली 4-5 वर्ष फार स्ट्रगल असतो. पण मग नंतर 2017ला आम्हाला एक युनायटेड नेशन्सचा अवॉर्ड मिळाला. मी सांगेन नंतर. मुंबई एअरपोर्टवर आम्ही जे सॉफ्टवेअर बनवलं त्याच्यासाठी. आणि मग 2019ला आम्हाला अजून एक युनायटेड नेशन्सचा अवॉर्ड मिळाला आमच्या कामासाठी. आणि मग त्यानंतर आमची बरीच ग्रोथ झाली. म्हणजे आज आमचे 52 देशात कस्टमर्स आहेत. आमची कंपनी पण आता एक 14 देशांमध्ये आमचे स्वतःचे टीम मेंबर्स ऑफिसेस आहेत. सो असा हा सगळा जर्नी आमचा झालेला. पण मुंबई म्हणजे मुंबई आमची कर्मभूमी आहे. आम्ही ठाण्याला चालू केलेली कंपनी. पण मुंबई एअरपोर्ट तुम्हाला माहिती नसेल मॅडम, मुंबई एअरपोर्ट हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आहे. म्हणजे कोविडच्या आधी जेव्हा जेट एअरवेज होतं तेव्हा आता अटलांटा जिथे मी राहतो ते जगातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट समजलं जातं.
अटलांटाला दिवसाला म्हणजे काहीतरी सिंगापूर किंवा दुबईपेक्षा पेक्षा मोठं हो, अटलांटा खूपच मोठं एअरपोर्ट आहे. तर तिकडे दिवसाला 2500 फ्लाईट्स असतात, पण बापरे. त्यांच्याकडे 5 रनवे आहेत. पण मुंबईची मजा सांगतो मी बापरे. तुम्हाला, 5 रनवेज आहेत. कोविडच्या आधी मुंबईमध्ये 1100 फ्लाईट्स असायच्या दिवसाला, म्हणजे 1440 मिनिटामध्ये 1100 फ्लाईट्स आणि एकच रनवे. ट्रेन सारखं दर 3 मिनिटाला हा. flight. आणि एकच रनवे. Local महत्वाची train गोष्ट सारखं. म्हणजे एकच रनवे. हो. आणि तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये. पण त्यानंतर जेट एअरवेज बंद पडल्याने आताही 1000 फ्लाईट्स जातात, पण मुंबईची जागाच नसल्यामुळे एकच रनवे, आणि त्यामुळे मुंबईमध्ये इनोव्हेशन होतं. बापरे, म्हणजे तुम्हाला हे हवाई वाहतूक आणि सागरी वाहतुकीतला पण एक्सपिरियन्स त्या लॉजिस्टिक मध्ये वापरायला लागला, त्यामुळे आणखीच. कारण लॉजिस्टिक म्हटलं की सगळ्या, म्हणजे जमिनीवरचं पण, पाण्यावरचं पण, रेल्वेचं रेल्वेचं जाळं पण, याचा सगळा विचार करायला लागतो. आणि इंजिनिअरिंग आणि MBA असं कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्हाला ते दोन्ही जमून जायला तसं सोपं पडलं. तर हा तुमचा लॉजिस्टिक म्हणजे नेमकं काय आणि तुमचा स्वतःचाही जीवन प्रवास आम्ही जाणून घेतला. पण आणखीनही काही जाणून घ्यायचं आहे, तसंच गरजे मराठी बरोबर तुमचा असलेला कनेक्ट, आणि या क्षेत्रात मुलांना, कारण खूप संधी आहेत आता सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये, तर काय करता येऊ शकेल हे तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आता तुम्ही लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल सांगताय. हे म्हणजे शब्द हल्लीच्याच काळात आलेले आहेत खरं म्हणजे. तर सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्समध्ये संधी किती आहेत आणि तुम्हाला काही आलेले अनुभव ऐकायला आम्हाला आवडते. हो, नक्कीच. कारण मॅडम, जसं मी म्हटलं की जागतिक स्तरावर ही एक फार मोठी इंडस्ट्री आहे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे मला वाटतं ह्या ज्या Amazon किंवा ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्या त्याच्यावरच त्याच्यावरच चालतात. कुठलीही कंपनी लीडरशिप अचीव करू शकत नाही जर लॉजिस्टिक्स त्याचं व्यवस्थित नसेल. कारण जर त्याचे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळणारच नसतील, वेळेवर मिळणार नसतील, दुकानात अवेलेबल नसतील, तर ती लीडरशिप नाही. सो याच्यावर प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला चांगलं लॉजिस्टिक्स लागतं. कुठलंही प्रॉडक्ट कुठेही नेण्यासाठी तुम्हाला. तर संधी म्हणाल तर याच्यामध्ये फार ग्लोबल लेवलच्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत सगळ्यांना. लॉजिस्टिक्समध्ये एफिशियन्सी आणि हल्ली पर्यावरण आपण जे म्हणतो, पूरक पर्यावरण, बरोबर, आणि त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण कुठल्याही, आता आम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल सांगतो. आपलं मुंबई एअरपोर्ट, मुंबईमध्ये जागाच नाहीये, त्याच्यामुळे जशी मुंबईची ग्रोथ होत गेली तसं आपल्याला दुसरं विमानतळ पण आलंय. पण तेवढ्याच जागेत जास्त माल तुम्ही कसं नेऊ शकता, तर तिकडे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू शकता. कारण काय होतं की एकाच वेळेला सगळे ट्रक अंधेरीला त्या एअरपोर्टमध्ये घुसायला मालासाठी असतात, मग स्लो होऊन जातं सगळं मुवमेंट. किंवा एअरपोर्टला माहिती नसतं की 11 ते 12 मध्ये माझ्याकडे किती ट्रक येणार आहेत आणि काय काय प्रकारचा माल घेऊन येणार आहेत. मग त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी जेव्हा तो ट्रक येतो तेव्हाच ते चालू करतात. अरे हे तर मासे घेऊन आले, अरे हे फार्मा घेऊन आलेत, मग आता मला ते हँडल करायला वेगळ्या टाईपची लोक लागतील. पण मग त्यामुळे सगळी मुवमेंट स्लो होते. एअरपोर्ट आणि पोर्टला ट्रक जातो आणि मग पेपर वर्क करण्यासाठी तो ड्रायव्हर कागद इकडे तिकडे नेत असतो, तर त्यामुळे ट्रक्स थांबलेले असतात. आणि शेवटी ज्या ट्रकसाठी माल तयार आहे ते मागे थांबलेले असतात आणि पुढे असे ट्रक असतात ज्यांच्याकडे माल अजून तयार नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे सगळी मुवमेंट स्लो होते. तर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून जे काम तुम्ही एअरपोर्ट किंवा पोर्टवर करताय तेच जर तुम्ही ऑनलाईन केलं आणि मग असा आपला QR कोड असतो, आपण तो घेऊन त्या वेळेला गेलात तुम्ही, तर अगदी ती मुवमेंट मालाची आहे ती फार फास्ट होऊ शकते. सो तरुणांना आणि एस्पेशली आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालंय ते वापरून लॉजिस्टिक्समध्ये भरपूर स्पीड वाढवण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि लॉजिस्टिक्स म्हणजे नुसतं तेच नाही, पण लॉजिस्टिक्स इज ऑल्सो जॉब जनरेटर. म्हणजे तळागाळाच्या आपल्या काय म्हणतात लेबरसाठी पण टेक्नॉलॉजीचे जॉब्स वेगळे झाले. पण आता जे Amazon असेल, ब्लिंकिट असेल, त्याची जी डिलिव्हरी करायची आहे त्याच्यामध्ये इतकी म्हणजे काय म्हणतात जॉब जनरेशन झालेलं आहे.
सो ऑपॉर्च्युनिटीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून खूप आहेत या क्षेत्रात. आता या क्षेत्रातली जी जागतिक काही मंडळं आहेत किंवा काही संस्था आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही सन्माननीय सदस्य म्हणून सुद्धा आहात. हो. बरेच पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत. तर हे नेमके कशाबद्दल मिळालेले आहेत आणि ते सदस्य म्हणून तिथे तुम्ही काय काम करता? हो, सो आम्हाला जे पुरस्कार मिळाले एस्पेशली युनायटेड नेशन्सचे म्हणा किंवा अमेरिकेतली मोठमोठे बिझनेस स्कूल्स आहेत त्यांनी काळे लॉजिस्टिक्सच्या केस स्टडीज आपल्या कोर्समध्ये ठेवलेल्या आहेत. ते नरेंद्र basic- काळेंना खरंच व्हिजनरी म्हणायला हो, लागेल. हो. कारण ज्या वेळेला टेक्नॉलॉजी वाढत होती त्याच हो. काळात ते बरोबर अमेरिकेला गेले. त्याचा Exactly. आयपीओ आला काळे कन्सल्टन्सी. म्हणजे बरोबर. एका मराठी माणसाच्या आयपीओ येणं ही आपल्या मराठी माणसाच्या दृष्टीने पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आणि तो IPO 72 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झालेला. हो, आणि काळे सरांना म्हणजे काळे सरांचं जे विजन होतं आणि त्यांचे जे पार्टनर आहेत विपुल जैन, त्यांचं असं होतं की भारताचं ना IT सर्व्हिसेसमध्ये फार मोठं प्रस्थान आहे. इन्फोसिस, TCS, पण त्यांना IT प्रॉडक्ट बनवायचं होतं. प्रॉडक्ट म्हणजे फरक असतो. सर्व्हिसेस म्हणजे काय की मी हे काम तुम्हाला इथे स्वस्तात करून देतो तिकडच्या पेक्षा, पण प्रॉडक्ट म्हणजे मी बनवलंय प्रॉडक्ट, आता तुम्ही ते वापरा आणि तुम्ही जसा धंदा करत होता आता तो वेगळ्या पद्धतीने करा. हे फार कठीण गोष्ट आहे. आणि नरेंद्र काळे सरांनी काळे कन्सल्टंट्स मध्ये ते जगभरात जे सॉफ्टवेअर एअरलाइन्समध्ये वापरलं म्हणजे त्यांचं तर मार्केट लिडरशिप होती ती खरंच खूप गर्वाची बाब आहे सगळ्या भारतीयांसाठी आणि मराठी माणसासाठी पण. आम्हाला युनायटेड नेशन्सकडनं 2 अवॉर्ड मिळाले. एक तर मुंबईसाठी मिळाला कारण आम्ही जी सिस्टम केली त्याच्यामुळे कार्गोची मुवमेंट फार फास्ट झाली, अगदी 200% एफिशियन्सी वाढली. आणि दुसरं काम आम्ही ट्युटिकोरिन म्हणजे तुत्तीकुडी पोर्ट आहे चेन्नईच्या जवळ तामिळनाडूमध्ये, तिकडे आम्ही जो कंटेनरचा जो टर्न अराउंड टाइम असतो पोर्टवर तो 75% कमी केला. आणि हे मोदी साहेबांना पण त्यांना एक कस्टम्सचं बुकलेट जातं की जर्नी टू एक्सलन्स, त्याच्यामध्ये पण ह्या प्रोजेक्टचं त्यांना पाहायला मिळालेलं. सो या 2 प्रोजेक्टसाठी आम्हाला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. मग त्यानंतर आम्हाला बऱ्याच ग्लोबल म्हणजे जसं युनायटेड नेशन्स म्हणा किंवा आयाटा म्हणून एक टियाका, या सगळ्या संस्थांवर आम्हाला टेक्नॉलॉजीची स्टँडर्ड्स काय असायला पाहिजे जगभरात, जर तुम्ही जे केलं ते जर जगभरात करायचं असेल तर ते सगळं डिफाईन करण्यासाठी म्हणून आम्हाला मग त्यांनी बोर्ड मेंबर करून नियुक्त केलं. सो आम्ही सध्या अशा म्हणजे एक मायामी अमेरिकेत आहे हेडक्वार्टर्ड, एक जिनिवामध्ये युनायटेड नेशन्स आहे, युनायटेड किंगडममध्ये एक चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्ट आहे, युनायटेड किंगडममध्ये अजून एक आहे इंटरनॅशनल पोर्ट कम्युनिटी सिस्टीम असोसिएशन. सो अशा असोसिएशनवर काळेचं म्हणजे नियुक्ती झालेली आहे. आता तुम्ही म्हणाला सर 52 देशांमध्ये आता तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे कस्टमर्स आहेत, टेक्नॉलॉजीचं हे देत आहे. तर त्यातले पण आता जसे तुम्ही हे 2 अनुभव सांगितलेत आपले मुंबई विमानतळाचा सुद्धा भारतातल्या, तसा तिथला पण काही अनुभव सांगता येईल का की कुठल्या मोठ्या एखाद्या देशाला तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी वापरली जाते? न्यूयॉर्क म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की न्यूयॉर्क म्हणजे एकदम कमर्शियल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणू शकता तुम्ही. सो न्यूयॉर्क एअरपोर्टवर पण आमचं सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेड आहे. आणि अगदी तिकडे अमेरिकन सरकार म्हणजे त्यांचं जे कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन म्हणतात ते पण आमचं सॉफ्टवेअर ऍक्सेस करतात तिकडे. आणि तिकडे पण सेम प्रॉब्लेम म्हणजे मुंबई न्यूयॉर्क अगेन समुद्र तटाशी असलेल्या गजबजलेली, आणि जे मुंबई इंडियाच्या लेवलला आहे ते न्यूयॉर्क असं ग्लोबल लेवलला मल्टीकल्चरल. सो तिकडे आम्ही फार सक्सेसफुली इम्प्लिमेंट केली सिस्टीम आणि मुंबईचा अनुभव खूप कामाला आला. आणि मग ती पण तिकडे रटगर्स युनिव्हर्सिटी म्हणून न्यू जर्सीमध्ये आहे, त्यांनी पण त्याचं एक केस स्टडी बनवून ते केलेली आहे. सो तो एक आम्हाला. पण ह्या कामाला सर मग नंतर म्हणजे आपण म्हणतो ना आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणजे नंतरची पण सर्व्हिस द्यायला लागत असेल ना? एकदा सॉफ्टवेअर दिलं आणि नाही चालत कारण किंवा त्याच्यात अपग्रेडेशन पण सतत करावे लागतात. आणि कसं असतं शिवानीताई, आम्ही ना लॉजिस्टिक्स इंडस्ट्री आज जशी चालू आहे ते वी आर चेंजिंग इट फॉर एव्हर अँड फॉर बेटर. म्हणजे आता इंटरनेट बँकिंग कसं, आता बँकांमध्ये कोणी म्हणजे जाऊन लाईन शक्यतो लावत नाही, म्हणजे ते पूर्णपणे इंडस्ट्री बदलली. तर तेच आम्ही लॉजिस्टिक्स क्षेत्रात करतोय. त्याच्यामुळे
ती एक ऑन गोईंग प्रोसेस आहे. ते सतत करावं लागतं, अपग्रेडेशन करावं लागतं. एकदा एक बनवलं प्रॉडक्ट आणि झालं असं होत असं नाही. कधीच त्याच्यात होत नाही, सतत असं बदल कधीच करत होत राहायला. नाही. कारण आणि आता AI मुळे काय त्याच्यात फरक पडतो? खूप फरक पडलाय. कारण AI मुळे म्हणजे आता जे ट्रकची मॅनेजमेंट करायची असेल किंवा जे आता आम्हाला जे फोन वगैरे येतात की सॉफ्टवेअरच्या संबंधित की बाबा माझा माल कुठे आहे, ट्रक कुठे आहे, ते सगळं आता AIनी ऑटोमेट होतं. अच्छा. आम्ही स्वतःसाठी पण AI वापरतो, सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी. अच्छा. तर भरपूर यूज केसेस आहेत AIच्या. म्हणजे आमच्या AI चा पण industry फायदा मध्ये. आहे हो, बराच भरपूर त्याच्यात. फायदा. या क्षेत्राविषयी सर आता तुम्ही सांगत होतात आणि कसं अपग्रेड होत राहणं गरजेचं आहे ते पण एक खूप महत्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रात हल्ली प्रोडक्शनमध्ये पण आता असं झालेलं आहे की आपण बरोबर. एकच 40 वर्ष एकच प्रॉडक्ट नाही बनवू नाही शकत, बनवू बदल शकत, करायला बदल करावे लागतात. लागतात. तर तो धंद्यात होणारा बदल पण तुम्ही सांगितलात. आता यानंतरच्या भागामध्ये आपण तुमचा गर्जे मराठीशी कसा कनेक्ट आला आणि तुम्ही एक मराठी मुंबईतला माणूस अमेरिकेत आणि आता एवढ्या 52 देशात काम करताय, तर त्याचा गर्जे मराठीलाही कसा उपयोग होतोय ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी एक ब्रेक घेऊया. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर आता हे इतकं म्हणजे वाढतं असं धावणारं क्षेत्र आहे, तर या क्षेत्रात भारतामध्ये सध्या काय चाललंय? म्हणजे अमेरिकेत तर खूप पुढे गेलंय आणि सगळं ऑटोनॉमस झालेलं, ऑटोनॉमस नाही सॉरी ऑटोमॅटिक झालेलं आहे असं म्हणता येईल. भारतात ह्याला किती काम चालतंय आणि किती अजून पुढे जाण्याची गरज आहे? आता भारत हा जगातली 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी बनणार आहे. आहे. आता 4थ्यावर पोहोचलोय. बरोबर. आणि ज्या टॉप 2 इकॉनॉमीज आहेत US आणि चायना, या क्षेत्रात फारच त्यांनी प्रगती केलेली आहे. पण लॉजिस्टिक्स टेक्नॉलॉजीमध्ये भारताने जी प्रगती केली आहे आणि आमचा पण त्याच्यात खारीचा वाटा तुम्ही म्हणू शकता, ते आता बाहेरच्या देशांमध्ये त्याला फार काय म्हणतात, त्याला फार असं मागणी आलेली आहे. अच्छा. म्हणजे हे जे कारण काय असतं की ते म्हणतात ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे गरज शोधाची जननी आहे. तर आपल्याकडे मुंबईमध्ये जे एवढ्या कन्स्ट्रेंट वातावरणात ट्रक काढा, फ्लाईट उडवा, आणि तर तो जो अनुभव आहे तो एफिशियन्सी इम्प्रूव्हमेंटसाठी आपण जगभरात वापरू शकतो. म्हणजे मी तुम्हाला जर एक एक्झाम्पल दिलं तर एक आयडलिंग ट्रक म्हणजे जो नुसता उभा आहे आणि इंजिन चालू आहे, तो एक स्टॅटिस्टिक्स आहे की तो एक तासाला काहीतरी 0.6 गॅलन्स म्हणजे 1-2 लिटर पेट्रोल हे करत असतो, जाळतो. आणि एका गॅलनमध्ये 10,000 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड वातावरणात जातो. आता तुम्ही विचार करा, मुंबई एअरपोर्टला दिवसाला 2,500 ट्रक येतात. बापरे. जर ते 3 तास उभे राहिले आणि 10,000 ग्रॅम्स ऑफ CO2 वातावरणात जात राहिला आणि असं 360 दिवस होत राहिला तर किती प्रदूषण होईल. तर ते टेक्नॉलॉजी वापरून फार कमी करता येतं. कारण जर तो टाइम तुम्ही त्या ट्रकचा जो वेळ आहे तो जर वाचवला तर तुम्ही अक्षरशः म्हणजे हवा फार शुद्ध करू शकता. तसंच आता कागद, आता एक एअर कार्गो ची जर एखादी शिपमेंट जर मूव्ह करायची असेल तुम्हाला इकडनं अमेरिकेला, तर जवळजवळ 120 कागद जनरेट होतात. 120 प्रत्येक ठिकाणी म्हणजे द्यावी लागते इकडच्या गव्हर्नमेंटला, तिकडच्या गव्हर्नमेंटला, नंतर ट्रक ड्रायव्हरला, मग त्या एअरलाईनला, मग तो जो एअरपोर्टवरचा माणूस असतो. बारीक सारीक ठिकाणी आपण करू शकतो आणि बचत करू शकतो. आणि एक झाड, पूर्ण मोठं झाड म्हणजे 10,000 कागद. जर तुम्ही आता विचार करा, मुंबईमध्ये जर वर्षाला 15 लाख शिपमेंट होतात, गुणिले 120 कागद, म्हणजे किती झाडं तुम्ही वाचवू शकता जर तुम्ही टेक्नॉलॉजी व्यवस्थित वापरली तर. आमची टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली हेच करते. आणि आता ते भारतामध्ये 85% भारताचा हवाई कार्गो हा आमच्या टेक्नॉलॉजीवर मूव्ह होतो. आणि आता आम्ही काय करतोय की आम्ही हे सगळे एअरपोर्ट्स एका नॅशनल लेवलला कनेक्ट करून, म्हणजे जर सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर असतील तर त्यांना त्यांच्या टेबलावर बसून आज मुंबईत वर क्लिक केलं त्या मॅपवर तर मुंबईत काय चाललंय, दिल्लीत काय चाललंय, सो आपण या गोष्टी करू शकतो. आणि बरंच म्हणजे ग्राउंड लेवलला पण म्हणजे या सगळ्या गोष्टींचा
ट्रक ड्रायव्हर्स असतील, म्हणजे त्यांच्या पण आयुष्यावर फार पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. कारण 6-6 तास ट्रॅफिकमध्ये रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये पण, आणि हे फायनली आपल्याला पण अफेक्ट होतं. कारण हे ट्रक रस्त्यावर आले की Pollution, परत ते एक वेगळं pollution pollution आहे. वेगळं होतं. सो भारतात हे एक नॅशनल लेवलला करण्याची गरज आहे. ते एअरपोर्ट लेवलला झालेलं आहे, पण एक नॅशनल लेवलला बरं, करण्याची आणि हे गरज फक्त आहे. तुम्ही एअरपोर्टचं सांगताय, तसं सागरी याच्यात हो, पण आहे. सागरी पण होऊ शकतं. रेल्वे पण. हो. तर हे सगळं इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स म्हणतात. तर आपल्या पंतप्रधानांची एक गतिशक्ती योजना म्हणून आहे लॉजिस्टिक्ससाठी, म्हणजे गती वाढवायची या मालाच्या वाहतुकीची. सो आय थिंक ते जर आपण सक्सेसफुली केलं तर आपण नक्कीच म्हणजे आपला जो 3रा क्रमांक वर जाणार आहोत, ते justify- लवकर हा, जाऊ ते शकतो. लवकर जाऊ शकतो आपण. सर, लॉजिस्टिक्सचं एवढं महत्त्व आहे हे खरंच आता तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून आम्हाला जास्त प्रकर्षाने लक्षात आलं. आता ह्या वेगळ्या क्षेत्रात तुम्ही आहात, एक मराठी माणूस उद्योग आणि व्यवसायात, त्या पण इतक्या वेगळ्या 52 देशांमध्ये पसरलेल्या, म्हणजे स्वतःने तुम्ही त्याचे संस्थापक आहात. तर गरजे मराठी नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठेतरी गानू सर भेटणार, हे अगदी साहजिक आहे. कारण ते मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांना एकत्र बरोबर. जोडण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतच असतात. बरोबर. तर हा तुमचा त्यांच्याशी कनेक्ट कसा आला, आणि मग आता तुम्ही गरजे मराठीसाठी काय तुमचं योगदान देताय? बरोबर. तर सगळ्यात आधी शिवानीताई, हे जे आम्ही काही प्रस्थापित केलेलं आहे हे कधीच एका माणसाचं काम नसतं. याच्यामध्ये माझे जे 2 पार्टनर्स आहेत, राजेश आणि विनीत, त्यांचं फार मोठं योगदान आहे. आम्ही तिघांनी मिळून ही कंपनी उभारली. म्हणजे अच्छा. माझं टायटल आहे को फाउंडर अँड सीईओ. सीईओ म्हणजे मी म्हणतो चीफ एंटरटेनमेंट ऑफिसर. कारण तुम्हाला कस्टमर्सची एंटरटेनमेंट करायची असते, शेअर होल्डर्सची करायची असते, तुमच्या टीम मेंबर्सची करायची असते. पण हे आम्ही सगळ्यांनी आमच्या टीमनी बनवलेलं आहे, आणि नरेंद्र काळे सर, विपुल जैन सर यांच्या Mentoring आहे त्यांचं. मेंटरिंगनी शक्य झालेलं आहे. आणि माझा कनेक्ट गरजे मराठीशी आला तो आणि गानू सरांबरोबर आला तो नरेंद्र काळे सरांमुळेच. काळे कारण सर ते- सुद्धा एकदम खूपच काळे सर connected म्हणजे आहेत मला गानू त्याच्याशी. सर एकदा म्हणालेले की काळे सर म्हणजे भीष्म पितामह आहेत खरंय. गरजे मराठीचे. खरंय, खरंय. आणि काळे सरांच्याच मुळे माझी आनंद गानू सरांशी ओळख झाली. आणि मी मराठी बाबत इतका ड्रिव्हन माणूस माझ्या आयुष्यात नाही बघितलाय. हो, खरंच. आनंद गानू सर जे करतायत मराठी उद्योजकांना उद्योजकांना जोडायला, कम्युनिटीला जोडायला, मी तसा एफर्ट कुठेच नाही बघितला, आणि त्याच्यामुळे ते बरंच इन्स्पायरिंग आहे. तर मी सध्या गरजे मराठीमध्ये बियॉन्ड अटेंडिंग द कन्व्हेन्शन्स, जिकडे ओळखी झाल्या तरुण उद्योजकांच्या, त्यांना मेंटरिंग, गायडिंग, त्यांच्या बिझनेस प्लॅनवर इनपुट देणं वगैरे, या दृष्टीने त्याच्यामध्ये माझी सध्या इन्व्हॉल्वमेंट आहे. बरोबर. आता मराठी युवकांना इथल्या महाराष्ट्रातल्या काही या क्षेत्रात यायचं असेल, आता आपण बघतोय की बरीच मुलं सुद्धा नुसत्या नोकरीच्या मागे न लागता ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा पुढे 2-4 वर्ष नोकरी करून थोडा पैसा जमा करून आपण पण बिझनेस उद्योग सुरू करावा अशा मता यायला लागलेला आहे हल्लीचा तरुण. बरोबर. तर ह्या सगळ्या तरुणांना ज्यांना उद्योग व्यवसायात यायचंय त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे उद्योजकाकडे काय गुण असायला हवेत, आणि दुसरं म्हणजे तुमच्या क्षेत्रात सुद्धा त्यांना यायचं असेल तर काय करायला हवं? मी जसं म्हटलं की पगार घेणं आणि पगार देणं खूप फरक आहे याच्यामध्ये. आणि आम्हाला तो कळला जेव्हा आम्ही ते करायला सुरू केलं. पण तो पगार देण्याचा आनंद पण वेगळा आहे. आनंद वेगळा आहे. तुम्ही इतक्या कुटुंबांना रोजगार देता, ते वेगळं आहे. आणि आपल्या देशाला गरज आहे. आपला देश 1.5 बिलियन म्हणजे 150 करोड लोक 140 कोटी आहेत, झाले. आणि जर नोकऱ्या नाही राहिल्या तर म्हणजे ही जी आज आपली स्ट्रेंथ आहे ती विकनेस होऊ शकते. तर त्याच्यामुळे ह्युमन रिसोर्स हा खूप मोठा आपला रिसोर्स आहे, रिसोर्स आहे, आणि तो वापरायला पाहिजे, चॅनलाइज व्हायला पाहिजे. तर मी नक्की हे सांगेन की मराठी तरुणांनी, आणि तुम्ही नेहमीच एक प्रॉडक्ट करायचं म्हणून बघू नका. बिझनेस प्रॉब्लेम काहीतरी तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर प्लीज करा, आणि परसिव्हरन्स तुम्हाला लागणार. कोणीही पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेसफुल बिझनेसमॅन होत नाही, तर सोडून नका देऊ. आणि जर लॉजिस्टिक्समध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि जर तुम्हाला काही त्याच्याबद्दल मतं पाहिजे असतील वगैरे, तर मला कधी रीच आउट करू शकता तुम्ही. गरजे मराठीशी संपर्क करू शकता. संपर्क.
सर, तुमच्या क्षेत्रातलं ऐकण्यासारखं खरं खूप होतं आणि असे अनुभव ऐकायला तर आम्हाला खरंच आवडले असते, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची माहितीही करून दिलीत आणि आपल्यासारखी मराठी माणसं आज एवढा उद्योजकतेचा झेंडा रोवतायत अमेरिकेपासून देशांमध्ये, हे तुमच्याकडे बघून आम्हाला पण अभिमानास्पद वाटलं हे, की आज तुमच्यासारखी माणसं उद्योग व्यवसायात आहेत आणि नुसती व्यवसायात आहेत नाही, यशस्वीरित्या तो करतायत. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद मंडळी, पुढच्या आठवड्यात आपण आणखी एका उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.